शाळांनी तशेंच एबीच्या स्कुलांनी हे इम्प्लिमेंट केलें वता. सो हांव आनी चड टायम घेना कित्याक तुमकां कितें आमी केलां तें सारकें प्रेजेंटेशनानूच पळोवंक मेळटलें. सो आय नाव रिक्वेस्ट श्री शांतीलाल मुत्ता to give us a presentation on what is being done in Mullyavardan in the state of Goa. Over to you, sir. Thank you, sir. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय डायरेक्टर एज्युकेशन, डायरेक्टर SCRT, GCD चेअरमन, डायरेक्टर इन्फॉर्मेशन आणि सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, या ठिकाणी 2016 मध्ये मूल्यवर्धन हा एक कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. मूल्यवर्धन म्हणजे नेक्स्ट माझं स्लाइडचं प्रेझेंटेशन आहे. नेक्स्ट मूल्यवर्धन म्हणजे इनकल्केट कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज इन चिल्ड्रन अलाइनिंग विथ स्कूल करिक्युलम अँड नॅशनल पॉलिसीज फॉर सोशल इमोशनल लर्निंग थ्रू अ चाइल्ड सेंट्रिक, जॉयफुल, कंस्ट्रक्टिव्हिस्ट, activity based pedagogy with cooperative learning and classroom structures. या मूल्यवर्धनचा आम्ही 20 वर्ष कंप्लीट ह्याची तयारी केलेली आहे. आपल्याकडे 16ला ते सुरू करण्यात आलं. त्याच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये 500 शाळेमध्ये त्याचं पायलट 6 वर्ष सुरू होतं आणि या पायलटचा इम्पॅक्ट असेसमेंट NCERT, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि ओरेगन युनिव्हर्सिटी यांनी केलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही मूल्यवर्धन गोवा राज्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 2016 मध्ये सुरू केलं. नेक्स्ट, या मूल्यवर्धनची जी आखणी करण्यात आलेली आहे ती आखणी अशी आहे की समोरच्या स्लाइड मध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिअम्बल मध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रेटर्निटी अँड जस्टिस, त्याच्या रिलेटेड करिक्युलमच्या ज्या व्हॅल्यू आहेत, त्याच्यानंतर शेवटी विद्यार्थ्यांची कॉम्पिटन्सी काय क्रिएट होते, सेल्फ अवेअरनेस, सेल्फ मॅनेजमेंट, सोशल अवेअरनेस, रिलेशनशिप स्किल्स आणि रिस्पॉन्सिबल डिसिजन मेकिंग, अशा प्रकारे पूर्णपणे टेक्निकली हा प्रोग्राम ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, या प्रोग्रामचं जे कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क आहे, याचा जो एम आहे, त्याचा एम आहे टू एनेबल स्कूल्स टू प्रोव्हाइड चाइल्ड फ्रेंडली, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंट टू नर्चर केअरिंग, रिस्पॉन्सिबल अँड डेमोक्रॅटिक सिटीजन. आपल्या भारतामध्ये नुकताच 15 ऑगस्टला माननीय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरनं सिटीजनशिपच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यावरती मोठा भर दिलेला आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून ह्या कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज इनकल्केट करताना त्याचं एम सुद्धा तेच आपल्याकडे आलेलं आहे. आणि हा होल स्कूल अप्रोच आहे. त्याच्यामध्ये आपल्या सर्व शाळांच्या मध्ये आठवड्यातून 2-2 तासाचा वेळ देण्यात आलेला आहे आणि व्हॅल्यू बेस्ड प्रॅक्टिसेस आपण करतो. कारण मूल्य हे शिकवले जात नाहीत, मूल्य हे रुजवले जातात, मूल्य हे लादले जात नाहीत. त्यामुळं मूल्यांची आता सध्या खूप गरज आहे. लहान मुलं हे खूप जास्त अँगर, व्हायलंट आणि अग्रेसिव्ह होऊ लागले आहेत. त्यामुळं आपल्याला ह्या कार्यक्रमाची नितांत आवश्यकता होती. हा NCF 2005 ला अलाइंड आहे. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच पेडागॉजी आहे, चाइल्ड सेंट्रिक, आणि हा एव्हिडन्स बेस आहे. याचे संपूर्ण एव्हिडन्सेस हे तयार आहेत. यानंतर नेक्स्ट, हा मूल्यवर्धन आपल्याला 26 जुलै 2016 मध्ये आदरणीय गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या समवेश बैठक होऊन या मनोहर पर्रीकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर हा प्रोग्राम जो गोव्यामध्ये 4 वर्ष आपण सुरुवातीला 1ली ते 4थी पर्यंत राबवला, 16 ते 20 मध्ये राबवला आणि 16 ते 20 मध्ये 4 वर्ष हा राबवल्यानंतर याचं आपण इव्हॅल्युएशन सुद्धा केलं आणि नंतरच्या करोनाच्या 2 वर्षामध्ये ऑनलाईन पद्धतीने गोव्यामध्ये मूल्यवर्धन हा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होता. त्यानंतर हा पूर्ण सर्व स्टेक होल्डर्सने ऍक्सेप्ट केलेला आहे. ह्याची ओनरशिप गोवा गव्हर्नमेंटची आहे. शांतीलाल मुत्ता फाउंडेशन हे फक्त गोवा शासनाला सहकार्य करत आहे, मदत करत आहे. कारण हा काही आमचा प्रोग्राम म्हणून आम्ही इनिशिएट केलेला नाहीये, गोवा गव्हर्नमेंटचा कार्यक्रम आहे. आणि याचा प्रोग्रेस रिपोर्ट जो आहे तो वेळोवेळी आपल्याकडे झालेला आहे. आदरणीय पर्रीकर साहेबांनी हाऊस मध्ये याचा 2 मिनिटाचा उल्लेख केलेला होता. म्हणजे भरपूर मोठा उल्लेख आहे, पण त्याची 2 मिनिटाची एक फिल्म आहे. माझी रिक्वेस्ट आहे की ती फिल्म वरती क्लिक करून एक पर्रीकर साहेबांच्या हाऊस मध्ये त्यांनी या प्रोग्राम बद्दल काय सांगितलेलं आहे, एक 2 मिनिटाची क्लिक ती सुरू करावी.
आम्ही काही गोष्टी गव्हर्नमेंट एज वेल एज एडेड स्कूल इम्प्रूव्ह जावच्या मध्ये काही गोष्टी केल्या. एक मूल्यवर्धन व्हॅल्यू एज्युकेशन हे आम्ही 17-18 रिपोर्ट सांगता 781 781 गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल्स आर कवर्ड अंडर मूल्यवर्धन. ताजो इम्प्रुवमेंट एकदम क्लासिक असा. ऑल गव्हर्नमेंट प्रायमरी टीचर्स ट्रेन्ड ऑन मूल्यवर्धन. फर्स्ट फेज is 26 MRP were trained on मूल्यवर्धन. Second phase 164 teachers and third phase 1017 teachers have been trained. प्रत्येक शाळेने मूल्यवर्धनाचेर एक्सरसाइज केलो होता ज्यातून व्हॅल्यू एज्युकेशन कम्युनिटी ह्या संदर्भात भुरग्यांक शिक्षण मेळ्ळें वता. 24,124 मूल्यवर्धन बुक्स were distributed to children and teachers. 129 BRP and CRPs have been oriented. 21 headmasters were oriented into food program. Refresher program has been organized for 1,113 government teachers. हे मूल्यवर्धन इतले बरें आहा की म्हाका दिसता प्रायव्हेट स्कुलांनी सुद्धा एडॉप्ट करपाक लागले, इन्क्लुडिंग द डायसेसन सोसायटी स्कूल्स, प्रायमरी स्कूल्स. Number of schools covered, classroom observation by BRPs and CRPs. Number of schools covered by 401. Total classroom observed 656. Number of BRP, CRP observed classroom 92. हांगा सगळो तो कंप्लीट तालुका एक चार्ट आहा तातूंत वचना, पण येणाऱ्या काळात आम्ही हाज्या पलीकडे वचून भुरग्यांक 3 वेगवेगळ्या विशयाचेर ट्रेनिंग दिवंक सोदता. ताचे खातीर बुकां तयार केल्या, टिचरां खातीर केल्या, सगळ्या भाशांनी केल्या आणि भुरग्यां खातीरूय केल्या. एक ट्रॅफिक अँड रोड सेफ्टी कंटेंट डेव्हलप्ड फॉर एनहान्सिंग सिविक एंगेजमेंट. एक ट्रॅफिक अँड रोड सेफ्टी, दुसरे सॅनिटेशन अँड हायजीन. हातून भितर चलयांक पर्सनल हायजीन आणि तांकां सॅनिटरी नॅपकिन्स प्रोवायड करपाची भितर स्कीम आहा. वेस्ट मॅनेजमेंट ह्यो 3 गजाली म्हणजे ट्रॅफिक, ह्यो 3 गजाली भुरग्यांक पयले पासून ते डायरेक्ट 9वी 10वी पर्यंत शिकोवपाची व्यवस्था आसा. ताजे खातीर सगळी बुकां ट्रायलूय घेतली आमी. सगळी बुकां आमी हांगा योग शिक्षण ते सुद्धा सगळी बुकां आमी प्रिपेर केल्या. हांव मुद्दम हावजाच्या टेबलाचेर दवरता, म्हणजे खंयच्याय मेंबराक जर तूं ती लायब्ररीन किंवा खंय तरी उपलब्ध करची, मेंबराक जर तूं पळोवपाची असली जाल्यार ही बुकां खंयच्यानी पळोवं येता आनी कितें सजेशनूय करूं येता. These are books on traffic training, civic sense, hygiene, waste management. थँक्यू. याचप्रमाणे याच्यामध्ये ओनरशिप घेतलेली आहे आपले डायरेक्टर एज्युकेशन, SCRT डायरेक्टर, GECD चेअरमन या सर्वांनी याच्यामध्ये इनिशिएशन चांगलं घेतलेलं आहे. नेक्स्ट याच्यामधून 700+ स्कूल्स, 22,000 स्टुडंट्स आणि 1,700 टीचर्स हे आपण सगळे कव्हर केलेले आहे. त्याचे आपण नुसतेच कव्हर केले नाहीत तर याच्या पुढे त्याचे इम्पॅक्ट असेसमेंटचे रिपोर्ट्स आहेत. नेक्स्ट याच्या इम्पॅक्ट असेसमेंट मध्ये 81% क्लासरूम्स show children engaged and not disturbing class, while 50% students also seem being in change in their own learning. 79% हा क्लासरूमचा रिपोर्ट आहे. 79% classroom shows the student were respectful of the teachers, listening to the instructions and helping out the teachers. 74% classroom show the students treated the students equality. जे काही आपल्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामधल्या असे सर्व बाकीचे पण पर्सेंटेज आहेत. मी जास्त वेळ घेणार नाही कारण तुमच्याकडे कॉपी दिलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टुडंट लेवलवरती आउटकम वरती फरक पडलेला आहे. ते पण आपण याच्यामध्ये 81% स्टुडंट्स ऑब्झर्व ऍक्टिव्हली पार्टिसिपेटेड इन लर्निंग प्रोसेस. हे सर्व का शक्य झालं तर आपण टीचिंग लर्निंग प्रोसेस मध्ये बदल केलेला आहे. ऍक्टिव्हिटी बेस हे सगळं आहे, कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच आहे आणि त्याच्यामुळे हा बदल घडतो आहे. आणि गोव्याच्या संपूर्ण शिक्षकांनी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे की मी प्रत्येक वर्षी 2-2 वेळा गोव्यातल्या शिक्षकांशी डिस्कशन्स केलेली आहेत आणि आम्ही खूप समाधानी आहोत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे सुरू आहे. टीचर्स मध्ये सुद्धा बदल झाले. नेक्स्ट टीचर मध्ये सुद्धा बदल झाल्याचे रिपोर्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि याचे सगळे ऑफिशियल रिपोर्ट्स आहेत, त्याचे एव्हिडन्सेस दिलेले आहेत. आणि आपण कोविड काळामध्ये कोविड काळामध्ये आपण पूर्णपणे ऑनलाईन लर्निंग देण्याच्या संदर्भात आपल्याला गोवा गव्हर्नमेंटने खूप सहकार्य केलं
आणि आम्ही पुण्यावरनं ह्या सर्व लोकांना ऑनलाईन लर्निंग दिलं. नेक्स्ट याच्याबरोबरच आता पर्रिकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एनहान्सिंग सिव्हिक एंगेजमेंट हा प्रोग्राम आपण त्याच्यानंतर पण सुरू केला. इमिजिएट शासनाने आम्हाला सांगितलं की हा पण प्रोग्राम सुरू करा, आम्ही तो तयार केला. नेक्स्ट याचा जो गोल आहे त्याच्यामध्ये 3 थीम्स आहेत: हायजीन, सॅनिटेशन, वेस्ट मॅनेजमेंट, ट्रॅफिक अवेअरनेस अँड रोड सेफ्टी. या सर्व गोष्टी आपण काही क्लासरूम लेवलच्या आहेत, काही स्कूल लेवलच्या आहेत, काही कम्युनिटी लेवलच्या आहेत, अशा 3 लेवलला ह्या ऍक्टिव्हिटी आपण बनवल्यात आणि त्या सुरू केलेल्या आहेत. नेक्स्ट हे सगळे फोटोग्राफ्स आहेत. नेक्स्ट 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 आता या सर्व शिक्षकांच्या पैकी 500 शाळेने, हे माझ्या हातामध्ये पुस्तक आहे, 500 शाळेने अशा पद्धतीचे पोस्टर्स आमच्याकडे पाठवलेले आहेत की ज्याचा आम्ही नंतर एक्झिबिशन भरवणार आहोत. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की ही एकच कॉपी आता आहे, आम्ही अजून पब्लिश केलेलं नाहीये. माननीय मुख्यमंत्री साहेबांना दाखवण्यासाठी आणली होती, तर ही जेव्हा पब्लिश करू तेव्हा त्याची कॉपी पण आपल्याला देऊ. परंतु आपल्याला याच्यामध्ये प्रत्येक शाळा कशी चेंज होते आहे त्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळेल. या पद्धतीने याच्यामध्ये सर्व प्रकारचे पोस्टर हे शाळेच्या नावासकट, शिक्षकासकट या सर्व बाबतीमध्ये आपल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून बनवलेले आहेत. याचा इतका मोठा उपयोग होतो आहे की आपल्या विद्यार्थ्यांची किती मोठी काल्पनिक शक्ती आहे आणि शासकीय शिक्षक किती चांगल्या पद्धतीने प्रोग्राम राबवतात त्याचं हे नक्कीच वैशिष्ट्य म्हणावं लागेल. असे 500 पोस्टर्स आपल्याकडे आहेत. 200 टीचर लोकांनी लिहून दिलेले टेस्टिमोनियल्स आहेत. शासकीय टीचर्सनी लिहून दिलेले टेस्टिमोनियल्स की मूल्यवर्धनमुळे पूर्ण शाळेच्या वातावरणामध्ये कसा फरक पडला याच्या संदर्भातली माहिती या संपूर्ण टेस्टिमोनियल मध्ये आहे, ज्याच्यामध्ये 200 टीचर्सनी लिहिले. आणि आपल्याकडे 150 शाळेचे व्हिडिओ 2-2 मिनिटाचे आलेले आहेत. आम्ही लवकरच ते व्हिडिओ डायरेक्टर एज्युकेशनच्या वेबसाईट वरती ठेवू आणि ते आपल्याला बघता येतील अशी व्यवस्था करू. इतक्या मोठ्या प्रमाणावरचा एव्हिडन्स हा अतिशय महत्वाचा आहे. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर एक पूर्ण राज्यामध्ये सर्व शाळांच्या मध्ये अशा प्रकारचा यशस्वी कार्यक्रम राबवून त्याचा एव्हिडन्स आलेला आहे. हा पहिलाच प्रयोग असेल असं मी ठामपणाने सांगू इच्छितो, कारण याच्यामध्ये आम्ही अनेक वर्षापासून रिसर्च करतो आहोत. नेक्स्ट आता याचं कन्क्लुजन म्हणजे आतापर्यंत आम्ही हा 1ली ते 4थी पर्यंत राबवलेला आहे सर. 4 वर्षामध्ये, नंतर 2 वर्ष कोरोनामध्ये आम्ही ते ऑनलाईन केलं. त्याच्यानंतर हा एव्हिडन्स क्रिएट झालेला आहे याचा, असं एक दुसरं कन्क्लुजन आहे. तिसरं, हा संपूर्ण देशातला पहिला मोठा कार्यक्रम आहे की जो संपूर्ण राज्यात इम्प्लिमेंट केलेला आहे. अर्थात आम्ही महाराष्ट्रामध्ये पण इम्प्लिमेंट केलेला आहे, परंतु गोवा हे छोटं राज्य असल्यामुळे त्याचे इम्पॅक्ट सर्वात जास्त समोर दिसतात. महाराष्ट्रामध्ये आम्ही 67,000 शाळेत केलेला आहे. आणि याच्यामध्ये SCRT डायरेक्टर, एज्युकेशन डायरेक्टर आणि GCDचा मोठा वाटा आहे. सगळे शैक्षणिक अधिकाऱ्यांचा, शिक्षकांचा, पेरेंट्सचा. त्याच्यामध्ये पेरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट खूप मोठी आहे, कारण आमची प्रत्येक ऍक्टिव्हिटी पेरेंट्सला कनेक्टेड आहे. नेक्स्ट याच्यामध्ये इथून पुढच्या काळात आम्ही आता मूल्यवर्धन 3.0 राबवणार आहोत. आणि 3.0 मूल्यवर्धन आम्ही जे डिझाईन केलेलं आहे त्याचं जे फाउंडेशन आहे सगळ्यात खाली, ते स्टेट करिक्युलम प्लस कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज प्लस पेडागॉजी त्याचा भक्कम पाया उभारून संपूर्ण 10वी-12वी पर्यंतची इमारत त्या पायावरती उभी राहील अशा पद्धतीचा हा एक प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलेला आहे. आणि हा प्लॅटफॉर्म सर्वात प्रथम हा गोवा राज्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आमचा फ्युचर प्लॅन आहे. नेक्स्ट याच्यामध्ये मूल्यवर्धन जे इम्प्लिमेंट केलेलं आहे ते आता इथून पुढे चालू राहील अशी आमची विनंती आहे. मूल्यवर्धन विल बी इम्प्लिमेंटेड इन 5 to 8 मिडल स्कूल्स. मूल्यवर्धन 3.0 विल बी इम्प्लिमेंटेड ॲज अ प्लॅटफॉर्म इंटिग्रेटेड विथ स्टेट करिक्युलम. हा खूप मोठं काम असणार आहे. त्याच्यामध्ये वेगळं पुस्तक नसेल तर सर्वच पुस्तकामध्ये मूल्य असतील. त्याच्यानंतर 5 वर्षामध्ये आम्ही गोव्याला शिक्षणाच्या मध्ये भारतामध्ये नंबर 1 राज्य गोवा होऊ शकेल अशा पद्धतीची वाटचाल सर आम्ही करण्याच्या संदर्भातला प्रयत्न करतो आहोत. एवढंच आम्हाला म्हणायचंय. ह्याचा जो इम्पॅक्ट असेसमेंटचा स्टडी आहे, मला 2 दिवसापूर्वी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीवरनं, जसं आम्ही इथे कार्यक्रम सुरू करण्याच्या पूर्वी इम्पॅक्ट असेसमेंट NCERT आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आणि ओरेगन युनिव्हर्सिटीने केले होते, तसं या कार्यक्रमाचे इम्पॅक्ट असेसमेंट करण्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनने आम्हाला पूर्णपणे तयारी दिलेली आहे. त्यांचे आउटपुट, त्यांचं लेटर पण मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे. आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर गेल्या 2-4-5 वर्षामध्ये अनेक वेळा ह्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशनसाठी त्यांनी मला बोलवलं होतं. आणि वेळोवेळी मुख्यमंत्री साहेब या प्रोजेक्टची ओनरशिप घेत आहेत आणि सर्व अधिकारी लोकांचं सुद्धा सहकार्य मोठ्या प्रमाणावरती आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगून आपण माझे 2 शब्द संपतो.
थँक्यू सर. तुमकां मेन सांगपाचें म्हणल्यार हे सगळें करता मुक्ता फाउंडेशन विदाउट एनी फायनान्शियल बर्डन. ते फ्री गव्हर्नमेंट ऑफ गोवा खातीर हे करता. आनी हेच होच विचार लक्षात धरून 15 ऑगस्टाक आमी फाउंडर ऑफ मुक्ता फाउंडेशनाचे श्री शांतीलाल मुक्ता हांचे फेलिसिटेशन करपाचे आशिल्ले, पूण ते काही कारणाक तो भायर आशिल्ले, देशा भायर आशिल्ले, त्या खातीर तेन्ना ते उपलब्ध नाशिल्ले. सो आतां हांव आमच्या भौमानीक मुख्यमंत्र्या कडेन मागता तर तो कारभार ताणी आतां उठून काडला. अवॉर्ड घ्यायला पोचला. पुढे सांगा पळय. सांगा. सर थँक्यू व्हेरी मच सर. सर आपल्या ह्या शाळेची ऊब आम्ही संपूर्ण गोव्यातल्या नेक्स्ट जनरेशनला दिल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. आता हांव मागता आमच्या चीफ मिनिस्टर सरा कडेन ताणी दोन उतरां सांगची. डायरेक्टर ऑफ एज्युकेशन हांच्या वतीन मूल्यवर्धन शिक्षण हो प्रोजेक्ट 2016 पासून आतापर्यंत शांतीलाल गुप्ता हांच्या वतीन गोंयांत राबयलो वयता. आणि ताच्या संदर्भातले डिटेल प्रेझेंटेशन ऑफ द डायरेक्टर ऑफ एज्युकेशन आणि श्री शांतीलाल गुप्ता हांच्या वतीन तुमकां डिटेल प्रेझेंटेशन आतांच दिलें. आनी तितून कितल्या मोठ्या प्रमाणात इम्प्रुवमेंट जाला हे बी तुमच्या समोर दवरलें. सगळ्यात पयली हांव शांतीलाल गुप्ता हांचे खूब खूब अभिनंदन करता की तांच्यांनी स्वता आमी म्हणटा म्हणजे विदाउट एनी मॉनिटरी बेनिफिट्स विदाउट एनी मॉनिटरी हेल्प फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ गोवा गेली 5 वर्सां 16 पासून 22 पर्यंत तो हे प्रोजेक्ट गोंयांत राबयता. एक्स चीफ मिनिस्टर मनोहर पर्रीकर हांच्या कार्यकाळात सुरवात जाल्लो आणि तांच्यांनी एप्रिसिएशन ह्या प्रोजेक्टा खातीर कशा पद्दतीन केलें असेंब्लीत दिल्लें हे तुमी सगळ्यांनी पळयलें. म्हणजे प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन स्टार्ट जावच्या पयलीं एनसीईआरटी आसतलें कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी ऑर्गेनो युनिव्हर्सिटी हांच्यांनी हेजे प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन पयलीं केल्ले आनी आतां कशा पद्दतीन आसा हे बी तांच्यांनी परत एकदां करपा खातीर घेतला. निश्चितच रित्या ह्या प्रोजेक्टाचो फायदो मूल्यवर्धन जावपा खातीर आमी ताका म्हटलां की मूल्यवर्धनात विशेश करून शिक्षणात जे टॉपीक इन्क्लूड करपाक जाय आशिल्ले तितून ट्राफीक एंड रोड सेफ्टी ताज्या उपरांत पर्सनल हायजीन एंड सॅनिटेशन, योगा शिक्षण आणि ताज्या उपरांत वेस्ट मॅनेजमेंट हाज्या सारकेले आमी जे म्हणटा की टॉपीक इन्क्लूड करपाक जाय आशिल्ले. गोंय राज्य सगळ्यात अग्रेसर आसा, सगळ्यात बाकीच्या राज्यां पेक्षा फुडें आसा अशा पद्दतीचे मूल्यवर्धनातले धडे हे आमच्या प्रायमरी स्कुलांत दिवपा खातीर आमी 2016तल्यान सुरवात केला. आणि निश्चित रित्या म्हाका खूब खोस भोगता म्हणजे 2016तल्यान पयली ते चवथी पर्यंत प्रायमरी एज्युकेशनांतल्या जवळपास 716 शाळांनी ही आमी पुराय शिक्षण कंप्लीट करपाक शकले. आणि जेन्ना ही भुरगीं 10th स्टँडर्ड पास करतली म्हणजे जे आमकां वेगवेगळे रिजल्ट्स रिपोर्ट्स आतां पळोवपाक येता ते फुडल्या 4 वर्सां भितर सगळे रिपोर्ट्स आनी रिजल्ट्स हे बदलतले आनी आमी अव्वल स्थानाचेर आसतले हे सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता. ताकाच लागून आमी म्हणटा की 15 ऑगस्टाक तांकां फेलिसिटेशन ऑफ द अवॉर्ड फॉर गव्हर्मेंट ऑफ गोवाच्या वतीन फेलिसिटेशन ऑफ द सर्टिफिकेट्स ही तांकां दिल्ली तांकां दिल्ली त्या कार्यक्रमाक ते स्वता पावूंक नाशिल्ले म्हणून तांचे आज परत एकदां खूब खूब अभिनंदन. आणि हे रिपोर्ट्स जे आसा हे तुमच्या मुखार दवरता आसतना तेंच्यांनी 2 गजाली ज्यो सांगल्यो 500 पोस्टर्स जे भुरग्यांनी रेडी केल्या हे तुम्ही जर मुद्दामून पळयशात फाल्यांच्यान हांवें डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशनाक म्हणजे डेली 1-2 पोस्टर्स अपग्रेड करप हांवें पळयलें की इट इज नॉट इजी. म्हणजे पर्यावरणातली प्रत्येक गोष्ट ही त्या पोस्टर रुपांतल्यान तेंच्यांनी समोर हाडलेली आसा. अशे 500 गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल गोंयांतल्या हांच्यांनी ते पोस्टर्स रेडी केल्ले आसा. मुद्दामून तुमी पळोवन घेवचे. एका पेक्षा एक इन्फॉर्मेटिव्ह आसा, एका पेक्षा एक म्हणजे आमी ताका म्हणटा की आर्टिस्टीक आनी इन्फॉर्मेटिव्ह दोन्ही माध्यमांतल्यान ते पोस्टर्स आसा. सेकंड 200 टीचर्स तेंच्यांनी टेस्टिमोनियल्स बरयला आपल्या मूल्यवर्धनाच्या बद्दल आपलो एक्सपिरियन्स भुरग्यांनी बद्दल कसो जालो, म्हाज्या शाळेंत बद्दल कसो जालो हो तेंच्यांनी रायटिंगान दिला. एंड 150 व्हिडिओज
हे तेंच्यांनी ऑलरेडी ऑन रिकॉर्डाचेर आसा आणि हे सगळे करता आसतना म्हाका खूब खोस भोगता की तांच्यांनी हे सगळे इव्हॅल्युएशन करपा खातीर जेन्ना वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीक तांच्यांनी बरयलें, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी हॅज रेडी आणि तांच्यांनी तांकां लेटरूय धाडलें की वी आर रेडी टू डू द इव्हॅल्युएशन ऑफ युअर प्रोजेक्ट एंड दे आर स्टार्टिंग द इव्हॅल्युएशन with the government of Goa and Mutta foundations. They haja fude, they along with the communication, they are online communication with the teachers, parents and the students. हाज्या करून ते इव्हॅल्युएशन रिपोर्ट हाज्या फुडें सबमीट करतले. इव्हॅल्युएशन रिपोर्टा खातीर सुद्दां गोंय राज्य सिलेक्ट जावप ही मोठी अभिमानाची गजाल आसा. त्या खातीरय बी हांव डायरेक्टर ऑफ एड्युकेशन एंड मुत्ता फाउंडेशन हांचे खूब खूब अभिनंदन करता. आणि एक स्टेप फुडें व्हरता आसतना म्हणजे आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या वतीन आमी थारयलां की आता त्या 18th ऑफ सप्टेंबराक व्हर्च्युअली आम्ही ह्या प्रोजेक्टाचे इव्हॅल्युएशन आमच्याय कडल्यान करतले. त्याच बद्दल तेजो अवेअरनेस आणि NEP हाज्या बद्दल व्हर्च्युअली आय एम एड्रेसिंग टू ऑल द प्रायमरी स्कूल इन द स्टेट ऑफ गोवा. म्हणजे आम्ही हांगा हेड क्वार्टर्सांतल्यान सगळ्या शाळेक आम्ही डायरेक्टली एड्रेस करतले जेणे करून मूल्यवर्धनाक पुराय गोंयभर काम कितें केलां हे सगळ्या पेरेंट्स आणि व्हर्च्युअली एड्रेस करतना गोंयांतल्या प्रत्येक प्रायमरी शाळेत जे भुरगे तांचे टीचर्स PTA आणि त्या गावातलो पंच सरपंच हांच्यांनी तो कार्यक्रम अटेंड करचो. या निमित्तान आमकां मूल्यवर्धनात आमी केदो मोठो बदल शिक्षणात हाडला हो सगळो तेंच्या पर्यंत पावतलो. 18 तारखेची मॉर्निंग सेशनान म्हणजे आमी सकाळी 10 ते 12 पर्यंत हो कार्यक्रम आसतलो जेणे करून आमच्या एड्युकेशन सेक्टरांतले न्यू एड्युकेशन पॉलिसी आमी मॉडर्न म्हणून खंयसर इम्प्लिमेंट केला. एड्युकेशन सेक्टरांत आमी बेस्ट प्रॅक्टिसीस खंयच्या स्कुलांत राबयता. ह्यो सगळ्यो व्हर्च्युअली 1, 2 ते 2.5 वरांच्या कार्यक्रमाक आणि एट अ टायम गोंयांतली सगळी स्कुलां आणि प्रायमरी स्कुल्स हे या व्हर्च्युअली ह्या कार्यक्रमांतल्यान जॉईन जातले. त्या निमित्तान आमी एड्युकेशन सेक्टरांत आणि विशेष करून प्रायमरी सेक्टरांत न्यू एड्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करता आसतना आणि मूल्यवर्धनात कशा पद्दतीन वेगवेगळ्यो स्टेप्स घेतल्या हे सगळे पेरेंट्स आणि टीचर्स ह्या सगळ्यांक कळपाक जाय म्हणून 18 सप्टेंबर ह्या दिसा व्हर्च्युअली 19 सप्टेंबर ह्या दिसा पर्सनली हांव एड्रेस करपाचो आसा. ताज्या भायर आमचे एक्सपर्ट्स ह्या विशयाचेर एड्रेस करतले. न्यू एड्युकेशन पॉलिसी आणि मूल्यवर्धन ह्या दोनांचेर एड्रेस करपाचें आसा. हांव परत एकदां म्हणजे डायरेक्टर ऑफ एड्युकेशन हांच्यानी SCRT आसतले किंवा आमचे गोवा एड्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स आसतले, डिपार्टमेंट आसतले स्वता आणि मूल्यवर्धन शांतीलाल मुत्ता फाउंडेशन्स ताजे फाउंडर्स आणि ताज्या भायर त्यांचो स्टाफ कितलेशेच जाण हे आमच्या डायरेक्टर ऑफ एड्युकेशनाच्या बरोबर काम करतात. स्वतः शांतीलाल मुत्ता तांकां पेमेंट्स केले वता. वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स आणि म्हणजे ब्लॉक लेवलाचेर त्यांचो स्वताचो स्टाफ डेडिकेटिवली आमच्या डिपार्टमेंटाच्या बरोबर मिळून काम करता. त्यांच्या ह्या डेडिकेशनाच्या बद्दल हांव त्यांचे खूप खूप अभिनंदन करता आणि गोंय सरकारच्या वतीन त्यांची तोखणाय करता. आणि अशेंच तांच्यांनी जे आतां म्हटलें की हेच काम आमच्या अशाच पद्दतीन कंटिन्यू उरतलें आणि तेजे बरे रिजल्ट्स आमकां आतां त्या भावी पिढीक जे आमकां मूल्यवर्धन जावपाक जाय ते पळोवपाक मेळटलें. त्या खातीर गोंय सरकारच्या वतीन आणि गोंयच्या लोकांच्या वतीन एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या वतीन तांचें हांव खूब खूब अभिनंदन करता. म्हाका सांगपाक एड्युकेशन मिनिस्टर म्हणून खूब बरें दिसता की मूल्यवर्धनात फुडें वचपी गोंय हें पयलें राज्य आसा आणि निश्चित रित्या हाजी दखल एज फॉर SCRT आसत किंवा मिनिस्ट्री ऑफ द ह्युमन रिसोर्स एड्युकेशन डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया आसत हे निश्चितच हाची दखल घेतली हाची आमकां खात्री आसा. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बरोबर ह्युमन रिसोर्स क्रिएट करप हाजेर भर सातत्या डिपार्टमेंट आमचे दिता आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया ह्या मूल्यवर्धन शिक्षणाची दखल कारण ज्या पद्दतीन सिलेबस आणि बाकीचे सगळे आम्ही रेडी केला निश्चित रित्या याची दखल घेतली हाजी म्हाका खात्री आसा. देव बरें करूं. इन केस कोणाकूय कितें ह्या विशयाचेर विचारपाक जाय आसा जाल्यार एनीवन कॅन आस्क. नीटचा वरती काय परिणाम होईल या सगळ्या सिस्टमचा मूल्यवर्धन काय नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती काय परिणाम? नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला पूर्णपणे आलंय नाही. म्हणजे आपण जे केलं होतं त्यावेळेला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नव्हती, परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे आम्ही आता 3.0 जे आहे ते पूर्णपणे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे रिअलाइन केलेलं आहे. म्हणजे एकही गोष्ट अशी नाही की जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची बाहेरची आहे. त्याचे एव्हिडन्सेस पण माझ्याकडे डॉक्युमेंटेशन पण आहे. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यात आणि शिक्षकात कोणते बदल झालेत असं तुम्हाला सांगायचं? असं आहे की मूल्यवर्धन मध्ये विद्यार्थ्यांना व्हॅल्यू शिकवल्या जात नाही किंवा लागल्या जात नाही, तर शाळेमध्ये वातावरण क्रिएट केलं जातं. त्या वातावरणामधून ऑटोमॅटिक त्यांना व्हॅल्यू येतात. हा एक भाग. त्याच्यामध्ये निर्णय मुलांनी घ्यायचे असतात.
त्याच्यामुळे त्याची जबाबदारी मुलं घेतात आणि मुलांना रिस्पॉन्सिबल डिसिजन कसं घ्यायचं. आणि याच्यामध्ये सुद्धा मी दाखवल्याप्रमाणे कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू, कारण जेव्हा आपण एनसीआरटीचा अप्रुव्हल घेतो, एससीआरटीचे महाराष्ट्राचे पण अप्रुव्हल घेतो, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे ती कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूला, कारण जेव्हा आपण इथे मूल्यवर्धन सुरू केलं तर माझ्याकडे इमिजिएटली ईबीईची टीम आली पुण्यामध्ये आणि त्यांनी सांगितलं मूल्यवर्धन आम्हाला इथे पाहिजे. म्हणजे ईबी असो, आमच्या महाराष्ट्रामध्ये उर्दू मीडियमच्या स्कूलचा सुद्धा रिस्पॉन्स खूप मोठा आहे. म्हणजे उर्दू मीडियम असो, मराठी मीडियम असो किंवा कोकणी असो, सर्व मीडियम मध्ये ह्याला रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे. किती स्टाफ इन्व्हॉल्ड? माझ्याकडे हेड ऑफिस मध्ये 120 लोकांचा आता स्टाफ आहे, परंतु इम्प्लिमेंटेशन मध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आमच्याकडे 400 तालुके होते. जेव्हा आम्ही सुरू केलं 4 वर्षे, तेव्हा 400 तालुक्यात 400 लोकांचा स्टाफ होता. आणि आता महाराष्ट्रामध्ये आमचा डिस्ट्रिक्ट लेवलला स्टाफ गोव्यामध्ये आता प्रत्येक तालुक्यामध्ये एक आमचा तालुका कोऑर्डिनेटर आहे आणि हेड ऑफिस मध्ये 6-7 लोकांचा स्टाफ. याच्यापूर्वी आमचा जास्त होता, आता आम्ही कमी केलो. वेस्ट मॅनेजमेंट हा कसा विद्यार्थ्यांकडून कसा हे करून घेतला जातो? असं आहे की वेस्ट मॅनेज, जेव्हा पर्रिकर साहेबांनी ह्या 3 गोष्टी सांगितल्या तेव्हा आपण विद्यार्थ्यांना त्याच्या संदर्भातला आपण करिक्युलम तयार केला. हा करिक्युलम पूर्णपणे ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, त्याची पुस्तकं आपल्याकडे आहे आणि हा करिक्युलम अप्रूव्ह करून घेतला. आता हा आपण करिक्युलम मध्ये ऍड केला. त्याच्यामध्ये प्रत्येकाला ऍक्टिव्हिटी केली जाते. आपले मुलं 3 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी होतात. एक क्लासरूमच्या आत होते, एक शाळेमध्ये होते आणि एक शाळेच्या बाहेर होते. या 3 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी मधून त्यांना मोटिवेट केलं जातं आणि त्यांना विचार करण्याची संधी दिली जाते की असं असेल तर तुम्ही काय कराल. आणि मग ते सांगतात की नाही, हा कचरा आपल्याला बरोबर नाही. मग ते त्याची ओनरशिप घेतात. असं शिकून नाही होत, ते त्यांना अनुभव घेतलेला त्यांच्याकडनंच काढून. आता आम्ही समजा वर्गामध्ये मुलं गोंधळ करतात, तर वर्गामध्ये आपण मुलांना विचारतो आमच्या ह्या मूल्यवर्धन मध्ये की तुम्ही गोंधळाचे काय करता, तर तुम्हाला काही वर्ग नियम पाहिजेत का, असतील तर ठेवा, नसतील तर नको. मग मुलं आपापसात चर्चा करतात, जोडी चर्चा, गट चर्चा. मग ते आपापसात चर्चा करून सांगतात की आम्हाला नियम पाहिजे, कारण नियम असले तर बरं पडतं. मग कोणते नियम पाहिजे, मग मुलं सांगतात आणि ते फळ्यावरती लिहिले जातात. ते सांगतात, मग 15-20 नियम सांगतात. मग टीचर सांगते की आपल्याला 5च नियम पाहिजे. मग ते त्याच्यातून विचार करून 5 कोणते नियम महत्वाचे आहेत ते बाहेर काढतात. मग ते 5 नियम जर त्यांनी ठरवलं की हे 5 नियम आपल्याला पाळायचे, तर ते त्याचा बोर्ड आतमध्ये लावतात आणि ते 5 नियम ते स्वतःहून पाळतात. कारण मी जेव्हा गोंदिया जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हा परिषद सीओ बरोबर शाळेमध्ये व्हिजिटला गेलो, एक छोट्याशा खेड्यागावातल्या प्रायमरी स्कूलमध्ये 3री इयत्तेतली मुलगी, ती आम्हाला डायरेक्ट म्हणाली की तुम्ही बाहेर जाऊन तुमचे चपला बुट बाहेर काढून आत या. सीओने आत आल्यानंतर विचारलं, तू असं काय विचारलं बाळा. तर ती म्हणते की आमच्याकडे हा बोर्ड लावलेला आहे, आमचे जे नियम आहेत त्याला चप्पल आणि बूट बाहेर ठेवून आतमध्ये यायचं असा नियम आहे. जो नियम आम्हाला लागू आहे तोच तुम्हाला लागू आहे. म्हणजे अशा प्रकारचं हे एव्हिडन्स क्रिएट झाला पाहिजे. म्हणजे त्यांना स्वतःहून हे आता आम्ही मुलांना विचारतो स्वच्छतेचे नियम म्हणजे काय, तर स्वच्छता कशी असावी, काय तुमचं काय मत आहे, तुम्ही घरी आईवडिलांना विचारून या. अनेक मुलं जातात, आईवडिलांना विचारून येतात, मग आपसात चर्चा करतात, त्यांची गट चर्चा होते, मग ते निर्णय घेतात. मग स्वतःची कामं स्वतः मुलं करतात. आपल्याकडे गोव्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, जे काही टीचर्सचे रिपोर्ट आम्ही आणि डायरेक्टर सर्व लोकांनी मिळून घेतले, इतके अप्रतिम आहे. म्हणजे माझ्याकडचे व्हिडिओ जर आता आपण ह्याच्यावरती ठेवल्यानंतर तुम्ही बघा, इथल्या केसेस आम्ही तयार केलेल्या आहेत आणि त्या व्हिडिओ शूटिंग केलेल्या आहेत त्या वेगळ्या, आणि ह्या शिक्षकांनी पाठवलेले 150 व्हिडिओ वेगळे. म्हणजे त्या 150-2 मिनिटाचे व्हिडिओ, तुम्हाला 2-3 व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला लंच टाइम मध्ये इथं दाखवायची व्यवस्था करतो. आता वेळ असेल तर आताही दाखवू शकतो, परंतु मुख्यमंत्री साहेबांना जास्त मी वेळ नाही घेऊ इच्छित. तर तुमच्यासाठी पाहिजे असेल तर माझ्याकडे इथे व्हिडिओ तयार आहे. आणि ही जी क्रिएटिव्हिटी आहे याच्यामधनं आपल्या लक्षात येईल सगळं. ही क्रिएटिव्हिटी एकदा तरी आपण फक्त नुसते असं चाललं तरी आपल्या लक्षात येईल. शिक्षणाचा विषय 2 प्रश्न. कमी एनरोलमेंट असलेले, सांगतो मी त्याचा. कमी एनरोलमेंट असलेले शाळा एम्पॉवरमेंट करपाचे असले तेजे कितें जाले. आणि दुसरो प्रश्न हा तो मध्यान आहाराचो. रेमेडियल क्लासेस सुरू झाले, 9वी 10वीचे भुरगे. तुवें 2 गजाली विचारला. एक जे आम्ही परत करता, आम्ही खंयचीच शाळा बंद करिना. जर मर्जिंग ऑफ स्कूल हो विषय आशिल्लो, त्या खातीर सांगला आम्ही पेरेंट्सांक आनी टिचर्सांक विश्वासान घेवन करपाचें आसा. आमकां शाळा बंद करपाची ना. परत सांगला, शाळा खंयचीच बंद, मर्जिंग ऑफ स्कूल म्हटलं आमी. 2 शाळा खंयच्या 1 किलोमिटराचेर जर 2 शाळा आसात, त्या पेरेंट्सांक टिचर्सांक विश्वासान घेतले, तांकां ताजो कितलो फायदो आहा वो तांकां पयलीं दाखोवन दितले, ताज्या उपरांत तो विशय करतलो. तुवें दुसरो आमी रेमेडियल क्लासीस सुरवात केल्यो. खरें म्हणल्यार तुमी पयल्यान पयलीं आमचें अभिनंदन करूंक जाय आसलें
कितल्या वर्सां उपरांत रेमेडियल क्लासीस सुरू जाल्यो. नो डाऊट म्हाका हेय बरें दिसलें की रेमेडियल क्लासीस सुरू जाले म्हणून मध्यान आहार सुरू करपाक जाय हें म्हटलें म्हणून. निदान रेमेडियल क्लासीस सुरू जाले हें तुमकां सगळ्यांक कळ्ळें. म्हणजे पेरेंट्सांक इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बोथ पेरेंट्सांची आनी आमचीय बी. आमी मान्य करतात. त्या खातीर आतां आमकां मध्यान आहार जो आहा पळय न्ही ताजेरूय डिपार्टमेंटान आतां विचार सुरू केला. ऑक्टोबर पर्यंत म्हणजे कदाचित सप्टेंबर एक म्हयनो आमकां वयतलो. ऑक्टोबर पर्यंत रेमेडियल क्लासीसच्या भुरग्यांच्या मध्यान आहाराचो विचार जो आसा पळय तो आमी करता. रेमेडियल क्लासीस सुरू जाल्यो ऑलरेडी टीचर 4:30 पर्यंत स्कुलान उरले. हांव टीचर उरलेल्याचें म्हणना बट रेमेडियल क्लासीस ज्या भुरग्यां खातीर गरज असली पळय न्हू त्या भुरग्यांक त्यो रेमेडियल क्लासीस सुरवात जाल्ल्यो आसा. हें चड आमच्या दृश्टीन म्हत्वाचें आसा. आतां ती गव्हर्मेंटान तितकेच सिरियसली घेतला. आतां आमकां ज्यो डिफिकल्टीज आसा त्यो ओवरकम करतले. आमी फक्त त्याच्या पयलीं तुमकां मुद्दाम म्हणजे मूल्यवर्धन शिक्षणात तांच्यांनी स्वताचो सर्वे केला पयलीं 2 गजाली वाचून दाखयता. मूल्यवर्धनामुळे शिक्षकांमध्ये झालेले बदल 60% शिक्षणाकडून विद्यार्थी केंद्रित शिक्षण आणि वर्ग सहसंस्कृतीसाठी प्राधान्य 60%. 82.5% शिक्षकाकडून गटकार्य आणि सांघिक कार्याला प्रोत्साहन म्हणजे इट इज अ ग्रुप एज्युकेशन जाका आमी म्हणटा तो. आणि 89% शिक्षकांकडून मुलं आणि मुली म्हणजे समानता वागणूक. म्हणजे ह्योय गजाली बारीक बारीक गजाली ज्यो आसा त्यो मायन्यूट नोट केल्यो वता आणि त्यो मायन्यूटली त्यो सगळ्यो पळयल्यो वता. त्याच बरोबर तेंच्यांनी सिवीक सेन्स जो विशय मांडलो पळय न्ही तोय तितकोच म्हत्वाचो आसा. ट्राफिक रूल आसतले किंवा कचरा व्यवस्थापन आसतलें तेंच्यांनी प्रत्येक गोष्ट ही बारकायेन तेजेर स्टडी करून ताजे रिपोर्ट्स जे आसा पळय न्ही इवन ते सबमीट केल्ले आसा. स्कुलांचे विलिनीकरण जर पेरेंट्सांनी विरोध केलो मोठ्या प्रमाणात नाका जाल्यार तुमी हांवें परतूय तेंच सांगलें. हय. हांवें त्या खातीर तुमी जेन्ना आमी आत्तां आमी 18 तारखेच्या मिटिंगे 19 तारखेच्या आमच्या व्हर्च्युअल मिटिंगेंतल्यान आमी आत्तां इम्प्लिमेंट फॉर एक्झाम्पल सुर्ला गव्हर्मेंट स्कूल आमी हांगासर न्यू एज्युकेशन पॉलिसी सुरू केली. थंयसरल्यो 2 शाळा बंदय केल्यो. ती सगळीं भुरगीं एका कॉम्प्लेक्सान येता आणि एकीकडे येयल्या उपरांत प्री प्रायमरी म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी 3 वर्साच्या भुरग्यां पासून 10वी पर्यंत आणि कितलो बरो एनवायरमेंट जाला होय व्हर्च्युअली तांकां दाखयतले. आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी कितल्या बऱ्या पद्दतीन त्या स्कुलान इम्प्लिमेंट जाता. आमी एकूच 10-12 कडेन आमी इम्प्लिमेंट करपाक सुरवात केला. तेजो कितलो फायदो त्या भुरग्यांक जाता पळय हो लोकांक कळटलो. लोकूच ऑटोमॅटिकली सांगतले. कशें आहा कोण तरी विरोध करूंक जाय म्हणून विरोध करप आणि गांवांतली शाळा बंद करूंक शकता. आमकां बंद करपाचें ना. हांवें पयलीं सांगलां वी आर मोर कन्सर्न अबाउट द एज्युकेशन ऑफ दॅट चिल्ड्रन. आता तेंच्यांनी जो दुसरो सब्जेक्ट म्हटलो पळय न्ही म्हणजे मूल्यवर्धन 3.0 तो आता म्हणजे आतापर्यंत प्रायमरीचेर फोकस आशिल्लो. आता 5वी ते 8वी हाजेर ह्या वर्सांतल्यान सुरवात करतले. सेम एका सायडीन सगळं तुम्ही पॉलिसी आणताल पण एका सायडीन विद्यार्थ्यांची संख्या एका बाजूने कमी होते शाळा कमी होते याच्यासाठी काय पॉलिसी आहे का? विद्यार्थ्यांची संख्या कमी जायना तेच विद्यार्थी प्रायव्हेट इस्कॉलांत वयता. दुसरे वता एडेड स्कुलांची गव्हर्मेंटानूच परमिशनां दिल्या पळय न्हय थंयसर वता. आमी हे फावटी आमी गव्हर्मेंट स्कुलाचेर फोकस केला आणि गव्हर्मेंट स्कुलाची आतां आमची टीचर भरती सुरू जावपाची आसा. गव्हर्मेंटाचो स्टाफ टीचर भरती इन्फ्रास्ट्रक्चर सगळें दीत आसा. आणि ताकाच लागून कशें आसा तुवें जो सांगलो पळय न्ही बसी ज्यो आसल्यो पळय न्ही त्या बसींचो मिसयूज करून एडेड स्कुलांनी भुरगे येल्या गांवांतले इस्कॉल बंद उडयले. तेच बसीन आमी ती 3 किलोमिटर म्हणटना तो 15 किलोमिटर बस चलयता आणि पयशे भुरगे हांगा हाडटा. आणि तो बसीक ते पयशेय घेता टिकेटीचे म्हणून तांकां आणि वयल्यान डोनेशनय घेता आणि सरकाराची ग्रँटूय घेता आणि थंय सरकारी इस्कॉल बंद उडयता. सरकार म्हणून तुका सांगलें हांवें ताकाच लागून सरकार जबाबदार म्हणल्यार उरलेल्या परत रस्त्यार येतले. ओके थँक्यू. मुद्दाम तुमकां म्हणजे एकूच फक्त फोटोग्राफ होतो. व्हेरी गुड बुक. तांच्यांनी ब्युटिफूल बुक आसा एक्चुली. येस पुराय गोंयांतल्या प्रत्येक प्रायमरी स्कुलांतलो एक पोस्टर आसा. म्हणजे जवळपास मोर दॅन 500 पोस्टर्स ब्युटिफुली एकदम तेंच्यांनी सगळे स्केच केल्ले आसा. आय ऑल्सो सरप्रायज की गांवांतल्या शाळेंतल्यान इतले बरे पिक्चर्स
आणि निसर्गाचेर आधारित प्रत्येक इन्फॉर्मेटिव्ह पिक्चर आसा आणि गावातल्या शाळेतल्या भुरग्यांनी तयार केली पिक्चर्स आसा मुद्दामून तुम्ही पळोवचे. थँक्यू. थँक्यू.